सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। संविधानामधील अत्यंत महत्वाचं कलम आर्टिकल 14, कायद्यापुढे समानता, खूपच महत्वाचं आहे। याच्यापूर्वी तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, कायद्याचं राज्य म्हणजे काय पाहिला का? व्हॉट इज मीन बाय द रूल ऑफ लॉ पाहिला असेल तर फारच छान, नसेल पाहिला तर पाहून घ्या, समजून घ्या। कॉन्सेप्ट समजणं अत्यंत आवश्यक आहे, हे लक्षात घ्या इंडियन पॉलिटिक्स अभ्यास करताना, है ना। आणि आता तुम्ही पाहिलं UPSCच्या पेपर कसे गुगल्या दिल्या, है ना। नुसता लक्ष्मीकांत घेऊन जमत नाही, लक्ष्मीकांतले घोटून प्यावं लागते, समजावं लागते आणि इकडून तिकडून बी शोधावं लागते। आलं लक्षात? ठीक आहे। परीक्षा म्हणजे कंची खेळणं हो का? नाही। तर आर्टिकल 14 इक्वॅलिटी बिफोर द लॉ आपण समजून घेऊया। केवळ तोंड ओळख हा जो आर्टिकल आहे ना, तो का लिहिला आहे, या आर्टिकल मध्ये उपकलम आहे का, या कलमामध्ये ते बी समजून घेऊ। कारण काय काय ठिकाणी मी ऐकलो बा उपकलम दाखवले, तसं आहे का ते बी पाहून। चला पहिल्यांदा बघा, कलम 14 अनुच्छेद 14 किंवा आर्टिकल 14 काय आहे? टायटल लक्षात घ्या, टायटल काय आहे त्याचं, हे मी काम बोलतो बरं असं एम्फॅसाइज करून। अरे बाबा असेच प्रश्न विचारते आणि मग भस्सम होते, असा भस्सम नाही करायचा, है ना। कायद्यापुढे काय टायटल आहे, शीर्षक काय आहे? कायद्यापुढे समानता, इक्वॅलिटी बिफोर लॉ, नॉट इक्वॅलिटी बिफोर द लॉ, लॉज, है ना। कायद्यांपुढे असं आहे का? नाही। तुम्हाला काय लिहिलंय समजलं ना बाबा, तसं नाही आहे। मी काऊन असं एम्फॅसिस करतो, समोर वाचन तर लक्षात येईल। कायद्यांपुढे म्हटलं आहे का? नाही, कायद्यापुढे म्हटलं आहे। इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हटलंय, लॉज नाही। क्लिअर? ओके। आता याच्यामध्ये काय उपकलम दिसून येतात का? मी टायटल लिहिलं, टायटलच्या खाली त्याचं पूर्ण आर्टिकल लिहिलंय, दिसतात का? नाही। AB 1 2 असं नाही आहे। मग काय सलग आहे, सलग कसं आहे? राज्य लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे। राज्य कोण कोण? राज्य हा कलम राज्याशी निगडीत आहे। राज्य म्हटलंय राज्याशी निगडीत आहे, बरोबर आहे। कोणताही व्यक्ती, दुसऱ्यांदा हे कलम कोणाशी निगडीत आहे? कोणत्याही व्यक्तीस। सिटीजन आहे का? एनी सिटीजन आहे का? नाही, एनी पर्सन। त्यामुळे हा राज्य आणि कोणताही व्यक्ती याच्याशी संबंधित आहे। त्याच्यानंतर भारताच्या राज्यक्षेत्रात, भारताच्या राज्यक्षेत्रात म्हटलं काय? राज्यक्षेत्र भारताच्या अंतर्गत आहे, है ना, विदिन द टेरिटोरी ऑफ, आतमध्ये आहे, है ना। कायद्यापुढे, कायद्याशी घेणं देणं आहे। कायद्यापुढे समानता, कशापुढे समानता? कायद्यापुढे, म्हणजे हा टायटल दिसते इक्वॅलिटी बिफोर लॉ, कायद्यापुढे समानता। अथवा म्हटलं आहे, अथवा म्हटलं आहे, व नाही म्हटलं आहे, अथवा म्हटलं आहे। कायद्यांचे, बघा आता शब्द आला म्हणून मी आधी एम्फॅसिस करत होतो, ते कायद्यापुढे आहे आणि आता शब्द आला कायद्यांचे समान संरक्षण नाकारणार नाही। निगेटिव्ह आहे, नाकारणार नाही, नकारात्मक, निगेटिव्ह। इंग्रजीमध्ये वाचून घेऊ, महत्वाचं आहे। द स्टेट शाल म्हटलाय म्हणजे बंधनकारक, शाल म्हटलाय म्हणजे बंधन, शाल नॉट डिनाय, शाल नॉट डिनाय, नाकारू शकत नाही, टू एनी पर्सन, कोणताही व्यक्ती, एनी पर्सन, इक्वॅलिटी बिफोर लॉ ऑर, अथवा ऑर, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज म्हटलं इथे, कायद्यांपुढे लॉज, विदिन, कुठे? भारताच्या, विदिन टेरिटोरी ऑफ इंडिया, है ना, विदिन टेरिटोरी ऑफ इंडिया। क्लिअर? ओके। आता याच्यामध्ये महत्वाचे आलेलं आहे राज्य आलेलं आहे। राज्य, इथे राज्याची परिभाषा आपण आर्टिकल 12 समजून घेताना समजली आहे, समजली पाहिला का? आर्टिकल 12 वर व्हिडिओ पाहून घ्या रे बाबा, है ना, कारण की खूप महत्वाचं आहे। राज्य संकल्पना क्लिअर झाली। आता एनी पर्सन हा समजून घेणार, इक्वॅलिटी बिफोर लॉ हा समजून घेणार, आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज ह्या गोष्टी समजून घेणार।
राज्य आपण समजलाय आर्टिकल 12 मध्ये, पाहून घ्या राज्याची व्याख्या काय. ठीक आहे. हा चला आता आपण बघूया कोणताही व्यक्ती, एनी पर्सन असा शब्द वापरलेला आहे. एनी पर्सन हा नागरिकाशी संबंधित नाही. हा एनी पर्सन म्हणजे व्यक्तीशी संबंधित आहे. व्यक्तीशी संबंधित आहे म्हणजे मानवाशी संबंधित आहे. हा मानव याच्याशी संबंधित आहे, है ना. वसुदैव कुटुंबम. सगळे माणसं माये दोस्त असं म्हणायचं आहे. तर राज्य सर्व माणसांना समान लेखेल असं इथे सांगायचं आहे. ओके राईट. तर कोणताही म्हणजे एनी. ओके. आता याच्यामध्ये एनी पर्सन कोणताही व्यक्ती याच्यामध्ये दोन भाग केलेले आहे. एक सर्व नैसर्गिक व्यक्ती, ऑल नॅचरल पर्सन्स. सर्व नैसर्गिक व्यक्ती, ऑल नॅचरल म्हणजे नागरिक असतील किंवा परकीय असतील. ऑल सिटीजन्स अँड ऑल फॉरेनर्स. ऑल सिटीजन्स अँड ऑल फॉरेनर्स म्हणजे सर्व नागरिक नैसर्गिक व्यक्ती आले. समान लेखायचं आहे. का ते कारण सांगतो का. दुसरं आहे सर्व कायदेशीर व्यक्ती. व्यक्तीची परिभाषा है ना, द डिफिनेशन ऑफ अ पर्सन है ना इज मच मोर वाइड. सो एनी वन हु इज इन ऍक्शन, कार्यात्मक आहे, ती सर्व व्यक्ती झाले. म्हणून इथे बघा सर्व कायदेशीर व्यक्ती, ऑल लिगल पर्सन्स. वैधानिक महामंडळ, कंपनी, पंजीकृत संस्था ज्या आहेत, कॉर्पोरेशन्स वगैरे कंपनीज आहे, रजिस्टर्ड सोसायटीज, हे सुद्धा व्यक्ती, कारण हे कार्य करतात, काम करतात, त्यामुळे यांना संरक्षण हवं आहे. बरोबर आहे राईट. म्हणजे कोणत्याही व्यक्तीमध्ये सर्व नैसर्गिक व्यक्ती आणि सर्व कायदेशीर व्यक्ती. आता व्यक्ती ह्युमन हा का महत्वाचा, तर बघा लक्षात घ्या. युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट. कारण की कोणतंही संविधान जे आहे ते आंतरराष्ट्रीय जे नॉर्म्स आहेत ह्युमन आस्पेक्टचे त्याच्याशी निगडीत असलं पाहिजे, त्याच्याशी संबंधित असलं पाहिजे, सुसंगत असलं पाहिजे. म्हणून युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट जो 10 डिसेंबर 1948 ला पॅरिस मध्ये एक्सेप्ट केला होता, त्यातलं आर्टिकल 6 आणि 7 वाचा तर तुम्हाला लक्षात येईल की असं एनी पर्सन काय आहे. बघा आर्टिकल 6 मध्ये एव्हरीवन, एनीवन झालं, एव्हरीवन हॅज द राईट टू रिकॉग्निशन. रिकॉग्निशन आयडेंटिफाय झाला पाहिजे, अस्तित्व राहिलं पाहिजे. एव्हरीवेअर, सर्वीकडे, एव्हरीवेअर ॲज अ पर्सन्स बिफोर लॉ. है ना, कायद्या समोर व्यक्ती आहे हे जगात कुठेही असो असलं पाहिजे. मग प्रत्येक देशाचे कॉन्स्टिट्यूशन जे आहेत ते त्याच्याशी सुसंबंधित असले पाहिजे. बरोबर आहे. दुसरं आर्टिकल 7, ऑल आर इक्वल बिफोर लॉ and are entitled without discrimination to equal protection of laws. त्यामुळे आर्टिकल 14 is directly reflected आर्टिकल 7 of Universal Declaration of Human Rights. क्लिअर. ओके राईट. आता आपण दोन गोष्टी समजून घेऊया. एक आहे कायद्या समोर समानता, इक्वॅलिटी बिफोर लॉ, आणि कायद्यांचे समान संरक्षण, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज. इक्वॅलिटी बिफोर लॉ आपण कुठून घेतलाय, UK मधून घेतलाय. डायसीचा आपण पाहिलाय, प्रिन्सिपल पाहिलाय ना. यस. त्यानंतर आपण इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज कुठून घेतलाय, अमेरिकेकडनं घेतलेलं आहे. आता आपण इक्वॅलिटी बिफोर लॉ आपण तिथे तर डिटेल पाहिलेला आहे, इथे थोडक्यात समजून घेऊया. है ना. विशेषाधिकाराचा अभाव म्हटलेला आहे, अब्सेन्स ऑफ प्रिव्हिलेज. कोणालाही काही स्पेशल ट्रीटमेंट मिळणार नाही, कोणालाही स्पेशल ट्रीटमेंट मिळणार नाही. सिग्नल तोडला तर सगळेच सारखे, अडाणी राहो का आम आदमी राहो, अंबानी राहो का आम आदमी राहो. बरोबर आहे राईट. सर्वसाधारण कायदा सर्वांना, जनरल लॉस टू ऑल. रईस आहे का गरीब आहे काही घेणं देणं नाही. सर्वसाधारण न्यायालय सर्वांना, न्यायालय सर्वांना सारखे राहतील. कोणाला स्पेशल कोर्ट ते वेगळी गोष्ट. मग ते का, आता त्याचं कारण सांगतो, स्पेशल कोर्ट का लावले है ना, एक्सपेडिट होण्यासाठी. पण प्रत्यक्षात सर्वांना सर्वसाधारण न्यायालय राहतील. कायद्यापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही.
नो पर्सन इज अबाव द लॉ. म्हणजे कोण श्रेष्ठ आहे? कायदा श्रेष्ठ आहे. इट कनोट्स सुप्रेमॅसी ऑफ लॉ. व्हाय? सो दॅट एव्हरी पर्सन शाल बिकम अ इक्वल बिफोर द लॉ. त्यासाठी म्हणून हा नकारात्मक आहे. नो नो म्हणते, अब्सेन्स म्हणते, नकारात्मक आहे. है ना. राज्य भेदभाव करणार नाही रे बाबा. राज्य काही स्पेशल ट्रीटमेंट देणार नाही रे बाबा. राज्य काही स्वतः श्रेष्ठ होणार नाही रे बाबा. राज्य हा कायद्याच्या अंतर्गत काम करेल. शासन आणि प्रशासन हे कायद्याच्या अंतर्गत काम करेल, कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही. गेटिंग द पॉइंट? क्लिअर? त्यानंतर कायद्यांचे समान संरक्षण, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज. तर काय म्हणतं अमेरिकेतलं हे प्रिन्सिपल? तर समान स्थितीमध्ये समान वागणूक. काय म्हणते? समान स्थितीमध्ये समान वागणूक. इक्वॅलिटी ऑफ ट्रीटमेंट अंडर इक्वल सर्कमस्टन्सेस. हा जो आहे कायद्यांचे समान संरक्षण, हा प्रिन्सिपल काय सांगताय की बाबा सर्व माणसं समान नसणार, सर्व माणसांच्या परिस्थिती ह्या समान नसणार. बरोबर आहे. त्यामुळे सर्वांना समान ट्रीटमेंट देणं म्हणजेच एक प्रकारे डिस्क्रिमिनेशन सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे लॉ हा पॉझिटिव्ह असला पाहिजे. कायदा कसा असला पाहिजे? हा सकारात्मक असला पाहिजे. राज्याच्या दृष्टिकोनातून तो नकारात्मक असावा, जेणेकरून शासन आणि प्रशासन हे कसं, हे आर्बिट्ररी, अराजक होऊ नये. नो वन कॅन बी अबाव द लॉ. त्यासाठी नकारात्मक. पण त्याच क्षणाला कायदा सर्वांना समान ठेवायचा असेल तर माणसं मात्र डिफरन्शियल कंडिशन मध्ये आहेत आणि मग अशा याच्यात सर्वांना समान कायदे देणं शक्य नाही. पण समान स्थितीमध्ये त्यांना एकच कायदा दिला पाहिजे. त्या स्थितीच्या अनुरूप सर्कमस्टॅन्शियल लॉज हॅज टू बी देअर. जसं उदाहरणार्थ एखादा हट्टाकट्टा माणूस आहे त्याच्यासाठी एक कायदा आणि जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी एक कायदा. पण सर्व दिव्यांगांसाठी एक कायदा नाही. तर बाबा हा दिव्यांग आहे मायावाला हो याला वेगळा कायदा, तो तुयावाला हो त्याला वेगळा, असं जमन का? नाही. म्हणून इथे काय म्हटलंय? इक्वॅलिटी ऑफ ट्रीटमेंट अंडर इक्वल सर्कमस्टन्सेस. समान स्थितीमधील सर्वांना समान कायदा. सिमिलर अप्लिकेशन ऑफ सेम लॉज टू ऑल पर्सन्स हु आर सिमिलरली सिच्युएटेड. भारताच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय दिसतंय की भारतामध्ये हजारो वर्षापासून आपल्याला काय दिसतंय? एक क्लोज्ड सोसायटी आहे. वॉटर टाईप कंपार्टमेंट तयार झालं होतं आणि इनइक्वॅलिटी ही स्ट्रक्चर्ड वेने होती. मग या दृष्टिकोनातून जर बघितलं तर बॅकवर्ड क्लास जे आहे, बॅकवर्ड क्लास, destitutes, weaker sections, है ना, weaker sections including woman. Woman is a weaker section in the Indian society and across the caste has been exploited. है ना, बरोबर आहे. आणि म्हणून काय आहे? सिमिलर अप्लिकेशन ऑफ सेम लॉज टू ऑल पर्सन्स हु आर सिमिलरली सिच्युएटेड. आणि म्हणून आपण ते रिझर्वेशन वगैरे बघतो. का बघतो? कारण की बाबा ओबीसी, एससी, एसटी, वुमन यांना काय बम हजारो वर्षापासून पिळून टाकला. आता यांना स्पेस तर द्यावं लागेल, तेव्हाच तर खऱ्या अर्थानं भारताचा विकास होईल का नाही? मग त्याच्यासाठी ओके. त्यानंतर भेदभावाविना सारख्यांना सारखी वागणूक. खूप सुंदर आहे. लाईक शुड बी ट्रीटेड अलाइक विदाउट एनी डिस्क्रिमिनेशन. आता उपवर्गीकरणाचं चालू आहे तर तुम्हाला दिसन याच्यात. लाईक शुड बी ट्रीटेड अलाइक विदाउट एनी डिस्क्रिमिनेशन. मग मायक्रो कॅटेगरायझेशन अलाउ करते का? नाही. मायक्रो कॅटेगरायझेशन अलाउ नाही. रिझनेबल कॅटेगरायझेशन, रिझनेबल कॅटेगरायझेशन, रॅशनल कॅटेगरायझेशन. आर्टिकल 14 क्लिअर सांगते की बाबा मला समाज कसा घडवायचा आहे? समताधिष्ठित समाज, इगॅलिटेरियन सोसायटी, इगॅलिटेरियन सोसायटी ती निर्माण करायची आहे. त्याच्यामुळे जर मी खूपच जास्त खोलात जाईन अननेसेसरी है ना, हॅव्हिंग विदाउट एनी रिझन अँड रिझन विच कॅन बी ऑब्स्क्युअर्ड, जे फालतूचे आहेत
है ना, त्याला काही आधारभूत नाही, फक्त शेकाची आहे, असे अलाउ नाही. म्हणून तो म्हणते लाईक शुड बी ट्रीटेड लाईक विदाउट एनी डिस्क्रिमिनेशन, है ना. मग हा कसा आहे, सकारात्मक आहे. बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, पॉझिटिव्ह, सकारात्मक आहे. डेमोक्रेसी एस्टॅब्लिश करण्यासाठी हे प्रिन्सिपल आहे, डेमोक्रेसी टिकवण्यासाठी हे प्रिन्सिपल आहे. नकारात्मक म्हणजे राज्य अराजक होऊ नये, जेणेकरून डेमोक्रेसी टिकली पाहिजे आणि डेमोक्रेसी वृद्धिंगत झाली पाहिजे, खुलली पाहिजे, फुलली पाहिजे. म्हणून इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज, समान स्थितीमध्ये सर्वांना समान कायदा लागू करायचा. मस्त, एकदम बढिया. म्हणून एकच लक्ष, व्हॉट इज अल्टिमेट एम ऑफ आर्टिकल 14. आणि म्हणून आर्टिकल 14 पहिल्यांदा आलाय बघा फंडामेंटल राईट्स मध्ये. एकच लक्ष, कायदेशीर स्थान, प्रत्येकाचं आपलं लिगल स्टॅटस असावं. एव्हरीवन शॅल गिव्ह इक्वल अपॉर्च्युनिटी फॉर द सेल्फ डेव्हलपमेंट अँड दी होल प्रोसेस, होल फेनॉमेना शॅल बी जस्ट, फेअर, न्यायिक असलं पाहिजे आणि समानता प्रस्थापित झाली पाहिजे, ज्याला मी म्हटलेलं होतं समताधिष्ठित समाज निर्मिती झाली पाहिजे. There has to be egalitarian society. Egalitarian society means, equalitarian society means अशी समाज, असा समाज ज्याच्यामध्ये सर्वांना समान संधी मिळेल, irrespective of their socio-economic status, no discrimination, है ना, विदाउट एनी ग्राउंड्स, है ना. असा समाज म्हणजे असा आदर्श समाज निर्माण करण्याचं उदात्त ध्येय कुठे आहे, आर्टिकल 14 मध्ये आहे. गेटिंग द पॉइंट, लक्षात आलं असेल, लक्षात आलंच तुम्हाला, है ना, बिकॉज यू आर द सीरियस कैंडिडेट. फिर लगे रहो, बने रहो, टिके रहो, लाइक करो, शेयर करो और पढ़ाई के लिए भाई ऑल द बेस्ट.